Hi. Today's topic is need and importance of space mission. Need and importance of space missions. की गरज काय आहे, महत्त्व काय आहे स्पेस मिशनला, तर ते आपण पाहू. The world has become a global village. पूर्ण जग एक वैश्विक खेड झालेलं आहे की ग्लोबल विलेज. कारण आपण जगातल्या कोणत्याही माणसासोबत कोणत्याही वेळेला कधीही संपर्क साधू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो, तो तुमचा चीट चॅटिंगवाला चॅट करू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी. कारण जग काय झालेलं आहे तर ग्लोबल विलेज झालेलं आहे ड्यू टू द स्पेस मिशन. आणि कशामुळे झालेलं आहे, इट इज बिकॉज ऑफ दी स्पेस मिशन. कारण स्पेसमध्ये आपण वेगवेगळे खूप सारे सॅटेलाइट पाठवलेले आहे आणि त्याचा उपयोग करून हे सगळे कम्युनिकेशन्स किंवा प्रिडिक्शन, ब्रॉडकास्टिंग की एखादी लाईव्ह टेलिकास्ट किंवा दुसऱ्या जगातल्या न्यूज आपण जे बघू शकतो, इट इज बिकॉज ऑफ दिस स्पेस मिशन. बिकॉज मेनी सॅटेलाइट्स आर पुट इन टू द अर्थ्स ऑर्बिट अँड दीज आर एक्सटेन्सिवली यूज फॉर दिस पर्पजेस. सो टुडे we can contact a person in any part of the world within a second. आणि त्याच्यामुळे मग आपण विदिन अ सेकंडमध्ये जगातल्या कोणत्याही भागात जर समजा तो पर्सन असेल तर यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. वी कॅन गॅदर द इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ल्ड वाईड इव्हेंट सिटिंग ॲट होम. घरी बसल्या आपण जगातल्या कोणत्याही चालणाऱ्या घटनांबद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. तर इट इज बिकॉज ऑफ दिस स्पेस मिशन. You all know the importance of internet. आणि सगळ्यांना माहित आहे इंटरनेटचं इम्पॉर्टन्स. इंटरनेटमुळेच आज जे लाईव्ह क्लासेस सुरू आहे, मग आपण ATM वगैरेचा किंवा मग आपण काही पण सर्च करू शकतो आणि खूप सारे की लगेच पैसे मिळतात, इन्फॉर्मेशन मिळते आणि पूर्ण ॲक्च्युली इन्फॉर्मेशनचं एक्सप्लोजन झालेला माहितीचा विस्फोट फक्त ज्याला जशी पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. देन ड्यू टू द इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप्स. आणि त्याच्यामुळे मग आपल्या बस फिंगर टिप्सवर कोणती इन्फॉर्मेशन अवेलेबल होऊ शकते. इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट द ॲडव्हान्स अलर्ट अबाउट द नॅचरल कॅलॅमिटीज. की जी काही नैसर्गिक आपत्ती आहे, ज्या काही नैसर्गिक आपत्ती होऊ शकतात याच्याबद्दल सुद्धा आपण स्पेस मिशनमुळे ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्मेशन मिळू शकते की ॲडव्हान्समध्ये वॉर्निंग आपल्याला मिळू शकते आणि मग आपण त्याचा फायदा घेऊन मॅक्सिमम कॅज्युअलिटीज न होऊ देता आपण बरंचसं नुकसान सुद्धा अवॉइड करू शकतो. तर इट इज बिकॉज ऑफ दिस natural calamities advance information. So it has become possible to get the advance alert about the natural calamities and take a proper precautions. आणि मग त्याच्यानुसार जर समजा एखादं वादळ येत आहे, त्या वादळाचं ॲडव्हान्स अलर्ट जर मिळाला तर आपण काय करू शकतो, नेसेसरी प्रिकॉशन घेऊन मग लो लाईन एरियाजमधल्या लोकांना काढून तिथून आणि मग जे काय लाईव्ह स्टॉक्स असेल, ॲनिमल्स असतील त्यांना तिथून आपण सेफर झोनमध्ये पोचू शकतो आणि मग जीवाचं नुकसान आणि आर्थिक नुकसान सुद्धा आपण वाचवू शकतो. म्हणजे मॅक्सिमम सेफर झोनमध्ये आपण पोचून त्याच्यापासून फायदा मिळू शकते. सो दिस इज रिगार्डिंग द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस मिशन्स. त्याच्यामधलं आणखी एक राहिलेलं आहे वॉर. ड्युरिंग वॉर, युद्धाच्या वेळेला it is possible to get the information about the actions of the enemy through aerial surveillance using satellites. सॅटेलाइटचा वापर करून एरियल सर्व्हिलन्स म्हणजे हवाई पाळत ठेवणे. एरियल सर्व्हिलन्स वरून आपण एनिमीच्या काय ऍक्टिव्हिटी सुरू आहे याच्यावर पाळत ठेवू शकतो आणि मग आपल्याला पूर्ण त्यांची इन्फॉर्मेशन मिळू शकते की यांची पुढची स्टेप काय आहे, काय करणार आहे. आणि हे कशामुळे तर सॅटेलाइटचा वापर करून आपण एरियल सर्व्हिलन्स करतो, हवाई पाळत ठेवणे. ओके. इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोर द फॉसिल रिझर्व्स. आणि मग एक्सप्लोर तर
फॉसिल रिझर्व शोधून काढण्यासाठी अज्ञात प्रदेशात असलेले की जे आपल्याला ज्ञातच नाही आहे, माहीतच नाही आहे, अशा ह्याच्यातले सुद्धा आपल्याला फॉसिल रिझर्व शोधता येतात विथ द हेल्प ऑफ द सॅटेलाइट. It is also possible to explore the fossil reserves and minerals in the earth. आणि आपण मेटलर्जी मध्ये ते पाहिलेले आहे. Then, thus there are unlimited applications of space missions. आणि मग जे स्पेस मिशन आहे त्याचे ॲप्लिकेशन अनलिमिटेड आहे. आपण अगणित आहे, म्हणजे त्याला मोजू शकत नाही एवढे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. Then today a space technology is an inevitable part of for a development of a nation. एखाद्या देशाचा विकास जर करायचा असेल तर याला आपण स्पेस टेक्नॉलॉजीला डिनाय करू शकत नाही. तो अति आवश्यक भाग झालेला आहे, कारण स्पेस टेक्नॉलॉजी मधनच आपण सॅटेलाइटच्या मदतीनं खूप सारे वेगवेगळे काम करू शकतो. आणि मग त्या देशाची जर प्रगती पाहिजे असेल तर that country must use this space technology in order to improve or progress. So all these are that is the need and importance of the space mission. Nowadays artificial satellite कृत्रिम उपग्रह, artificial that is man made, नॅचरल पण असतात आणि आपण डिस्कस पण केलेलं आहे की अर्थचा नॅचरल सॅटेलाइट इट इज मून. ओके, मग a natural satellite is an astronomical object orbiting the earth or any other planet. नुसताच अर्थच्या भोवती फिरणारा नाही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, तर कोणत्याही प्लॅनेटच्या भोवती फिरणारा ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट असेल that is called as natural satellite. त्याला काय म्हणायचं? नॅचरल सॅटेलाइट. So natural satellite is an astronomical object, एखादी अवकाशीय वस्तू, okay, that revolving or orbiting the earth or any other planet. That is the definition of the natural satellite. The moon is the only natural satellite of the earth. The moon is the only natural satellite of the earth, everyone knows. आणि earthला एकच सॅटेलाइट आहे नॅचरल. ओके, then some other planets in the solar system have more than one natural satellites. आणि मग सोलर सिस्टीम मध्ये माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की प्लॅनेट्स आहे आणि प्लॅनेट्सला काही प्लॅनेट्सला सॅटेलाइट्स आहे, काही याला नाही आहे. सॅटेलाइट्स म्हणजेच काय? जसं मून आपलं कन्सिडरेशन. ओके, so some other planets in the solar system have more than one natural satellite. आणि काही जणांना सॅटेलाइट नाही आहे, काही जणांना आहे, पण नॅचरल सॅटेलाइट्स एकपेक्षा जास्त आहे. तर सर्वात महत्वाचं 8व्या वर्गात शिकलेलं आहे, सगळ्यांना आठवते की इट इज मर्क्युरी अँड व्हीनस यांना मून नाही आहे, म्हणजे नॅचरल सॅटेलाइट नाही आहे यांच्यासोबत. कोणाला? मर्क्युरी आणि व्हीनस. ओके, मार्सला सगळ्यांना माहित आहे 2 मून आहेत. दॅट इज 2 नॅचरल सॅटेलाइट्स आर देअर ॲट दॅट इज मार्स. मार्सला 2 नॅचरल सॅटेलाइट असेल. ज्युपिटर 63 सॅटेलाइट्स. ज्युपिटरला 63 सॅटेलाइट्स आहेत, बट वी कॅन सी ओनली 4. पण आपण फक्त 4च बघू शकतो. There are 63 satellites and it is for the Saturn more than 70. तर तिथे सॅटर्नला खूप सारे सॅटेलाइट्स आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे नॅचरल सॅटेलाइट्स झाले. हे कोणते झाले? नॅचरल सॅटेलाइट. पण अर्थला किती आहे? ओनली 1 and that is moon. Then similarly if a man made object, आता जर समजा मॅन मेड ऑब्जेक्ट आहे, तो रिव्हॉल्व करून राहिलेला अर्थच्या भोवती, ओके, आणि पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये, बिलकुल त्याच ऑर्बिट मध्ये, तर त्याला सुद्धा सॅटेलाइट म्हणायचं. बट ॲज इट इज मेड बाय मॅन, दॅट्स वाय इट इज रेफर्ड ॲज आर्टिफिशियल सॅटेलाइट. ओके, सो सिमिलरली इफ अ मॅन मेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ और एनी अदर प्लॅनेट्स, समजा मॅन मेड ऑब्जेक्ट आहे, तो अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे किंवा दुसऱ्या प्लॅनेटच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे,
इन अ फिक्स्ड ऑर्बिट, पण त्याचा ऑर्बिट फिक्स पाहिजे, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच तो रिव्हॉल्व होऊन राहिलेला आहे अराउंड द अर्थ ऑर अ प्लॅनेट, देन इट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल सॅटेलाइट. म्हणजेच ही त्याची डेफिनेशन, इफ अ मॅन मेड ऑब्जेक्ट्स रिव्हॉल्व अराउंड द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट इन अ फिक्स्ड ऑर्बिट, it is called as artificial satellite. It is called as artificial satellite. Figure it is 10.1. तर 10.1 तिथे दाखवलेला आहे सॅटेलाइट तो फिरताना त्याच्यामध्ये कम्युनिकेशन्स बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, आणि खाली पण 10.2 मध्ये स्पुटनिक नावाचा सॅटेलाइट दाखवलेला आहे. द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक, इट इज स्पुटनिक, okay, was sent to space by Soviet Union in 1957. It is in the 1957. USSR, okay, Union of Soviet Socialist Republics. It is USSR. त्यांनी 1957 मध्ये पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवला. इट इज स्पुटनिक. इट इज स्पुटनिक, आणि त्याची फिगर सुद्धा बाजूला दाखवलेली आहे. दॅट इज फिगर 10.2. टुडे मोर दॅन 1000 सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग द अर्थ. आणि मग 1957 पासून त्याचा प्रवेश सुरू झाला, त्याचा प्रवास सुरू झाला, आणि आज thousands ऑफ सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ. आणि मग हे सॅटेलाइट्स अर्थच्या भोवती एवढे सारे फिरत आहे. काही दिवसानं कदाचित असं प्रॉब्लेम यायला नको की कोलिजन ऑफ द सॅटेलाइट्स, कारण भरपूर लागतात, भरपूर आहे, आणि आणखी शोधणं सुरूच आहे. तर काही दिवसांनी तर तो प्रॉब्लेम येईल. तर याच्याबद्दल पुढे पण आहे, गार्बेज पण झालेलं आहे, स्पेसमध्ये गार्बेज झालेलं आहे, तर ते आपण बघू. टुडे मोर दॅन 1000 सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग द अर्थ. द सॅटेलाइट वर्क ऑन सोलर एनर्जी. आता मग आपल्याला विचार पण यायला पाहिजे की सॅटेलाइट तर पाठवतो, तर ते कशावर काम करत असेल. इट वर्क्स ऑन अ सोलर एनर्जी. सूर्याच्या एनर्जीचा वापर करून त्याचं काम चालते. कारण ऑर्बिटिंग आहे, फिरत आहे, ते रिव्हॉल्व करत आहे ऑर्बिटमध्ये, तर त्यांना काही ना काही एनर्जी लागेल. दॅट एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय द सन, and that is called as solar energy. मग यांना सोलर एनर्जी मिळण्यासाठी बाजूला पॅनल वगैरे लावावं लागेल, तेव्हापासून ती एनर्जी त्यांना मिळेल. सो द सॅटेलाइट वर्क ऑन सोलर एनर्जी. सो सोलर photovoltaic panels are attached on both the sides of this satellite like it is wings. आणि मग त्यांच्या विंग्सवर तिथे आपल्याला सोलर फोटोवॉल्टिक पॅनल्स लावावे लागेल, आणि मग ते सोलरची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, आणि मग त्याचं युटिलायझेशन वर्किंगसाठी केल्या जाईल. ओके, सो द सोलर फोटोवॉल्टिक पॅनल्स आर अटॅच्ड ऑन बोथ द साइड्स ऑफ दिस सॅटेलाइट लाईक विंग्स. ओके, देन इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सॅटेलाइट्स. आणि मग सोलर फोटोवॉल्टिक सेल्स लावला आपण किंवा पॅनल्स लावले, ते कुठे लावले तर विंग्सवर लावलेले आहे. आणि मग आता त्या सॅटेलाइटच्या आतमध्ये काय करावं लागेल तर इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल. इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यामध्ये त्या सॅटेलाइट्समध्ये इन्स्टॉल करावं लागेल टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट द सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. आणि मग त्या सॅटेलाइट्समध्ये आपण इन्स्ट्रुमेंट अप्लाय हे करू, इन्स्टॉल करू. आणि ते इन्स्ट्रुमेंट कसे असेल तर ते इन्स्ट्रुमेंट सिग्नल रिसीव्ह करण्याचं आणि मग तिकडे सप्लाय करण्याचं सुद्धा काम करेल. कुठून तर अर्थपासून जे सिग्नल निघतील आणि जे पासून निघणार आहे. तर अशा प्रकारे सॅटेलाइटची, आर्टिफिशियल सॅटेलाइटची निर्मिती केली जाते. सो इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल इन द सॅटेलाइट टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट द सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. अर्थपासून आणि अर्थला सिग्नल पाठवण्यासाठी त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स इन्स्टॉल केलेले असतात. हे झालं आपलं सॅटेलाइट, दॅट इज आर्टिफिशियल सॅटेलाइट बद्दल. तर मग हे सॅटेलाइट कशा प्रकारचे असतात, किती असतात, तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.